कॅपकट प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे। तर आता तुम्हाला कॅपकटला तर नो इंटरनेट प्रॉब्लेम तर येतच असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला एक स्टेप करायची आहे। त्यासाठी तुम्हाला पहिला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि एक व्हीपीएन डाउनलोड करायचा आहे। त्या व्हीपीएनची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जाईल। आता बेस्ट व्हीपीएन म्हणजे तुम्ही प्रोटॉन व्हीपीएन देखील वापरू शकता। आता सध्या तरी बेस्ट व्हीपीएन म्हणजे प्रोटॉन व्हीपीएनच आहे। तर चला आता या व्हिडिओत कोणता देखील न वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। आता सगळ्यात पहिला तर प्रोटॉन व्हीपीएन डाउनलोड करून ओपन करून घ्या आणि व्हीपीएन ओपन केला तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन दिसत असेल आणि व्हीपीएन लॉगिन करा आणि लॉगिन करून झाल्यावर युनायटेड स्टेटला तुमचा व्हीपीएन कनेक्ट करा। मग ही सगळी प्रोसेस झाल्यावर तुम्हाला कनेक्टच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। कनेक्टच्या ऑप्शनवर टॅप केल्यावर तुमचा व्हीपीएन कनेक्ट होऊनच जाईल। मग त्यानंतर तुम्हाला कॅपकट उघडायचा आहे आणि या कॅपकटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथून टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या। मग त्यानंतर तुम्हाला खाली मीच ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करायचा आहे आणि वरती सेटिंगच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। मग तिथे तुम्ही वरच्या साईडला सेटिंगच्या ऑप्शनवर टॅप केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल। मग तिथे तुम्ही बिझनेस क्रिएटर मोड हा ऑप्शन ऑन करून घ्यायचा आहे। मग ही सगळी प्रोसेस झाल्यावर तुम्हाला आणि परत सेटिंग मध्ये जायचं आहे। मग तिथे तुम्हाला वरच्या साईडला लँग्वेजचा ऑप्शन दिसत असेल, तिथे एक लँग्वेज तुम्ही चेंज करून घ्या। आता हे लँग्वेज चेंजिंग तुम्हाला कॅपकट रिफ्रेश साठी करायचं आहे। यामध्ये तुम्ही कोणती देखील लँग्वेज सिलेक्ट करू शकता। आता लँग्वेज चेंज केल्यावर तुमचा कॅपकट रिफ्रेश होऊनच जाईल। त्यानंतर तुम्ही आणि परत तुमची लँग्वेज आणि परत चेंज करून घ्या, नाहीतर तुम्हाला काय समजणार नाही। आणि परत इंग्लिश करून घ्या। मग हे कॅपकट रिफ्रेश झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारे टेम्पलेट दिसूनच येतील। मग हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला एकदा कॅपकट असं घालवून घ्यायचा आहे आणि तुमचा कॅपकट घालवून झाल्यावर तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं आहे आणि सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला प्रायव्हेट डीएनएस असा सर्च करायचा आहे आणि सर्च करून झाल्यावर तुम्हाला एक नंबरला ऑप्शन येईलच, त्यावर टॅप करायचा आहे। प्रायव्हेट डीएनएसच्या ऑप्शनवर टॅप करून 3 नंबरच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। मग तिथे तुम्हाला टायपिंगचं ऑप्शन येईल, तिथे तुम्ही हे टायपिंग करू शकता। याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारू शकता। मग तुम्हाला आणि परत कॅपकट उघडून घ्यायचा आहे आणि कॅपकट मध्ये तुम्हाला इपिडमध्ये कुठल्या देखील इपिडला नो इंटरनेट प्रॉब्लेम येणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कॅपकटवर एडिटिंग करताना इंटरनेटची स्पीड ही जास्तच लागणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता देखील प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट देखील करू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या पेजचं बेल आयकॉन देखील दाबू शकता। चला।